तर आपण पोचलो आहोत केळवे रोड, ही वाटाणे. चित्रा चित्राज लायब्ररीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो आहोत केळवे बीचला. केळवे बीचला जाण्यासाठी आम्ही अंधेरी स्टेशनला आलो आहोत. हे बघा, केळवे बीचला जाण्यासाठी आम्ही अंधेरी स्टेशनला प्लॅटफॉर्म नंबर 8वर आलो आहोत. तिथून आम्ही डहाणू ट्रेन पकडणार आहोत. डहाणू ट्रेन आम्ही सकाळची 7:51ची पकडणार आहोत. आम्ही आधीच अर्धा तास गेलो होतो. चित्रा, ए चित्रा, ती कुठे दुसरी सिद्धी. तर आम्ही आता ट्रेनमध्ये चढलो आहोत. आता आम्ही जातो आणि पुढचं जे काही दृश्य आहे ते दाखवतो. आणि ही फास्ट ट्रेन आहे, त्यामुळे आता डायरेक्ट ती बोरवलीला थांबणार आणि बोरवलीनंतर पुढचे पण मधले स्टेशन घेऊन डायरेक्ट विरारलाच थांबणार. आणि विरारवरून स्लो जाते ट्रेन, त्यामुळे आपण तिकडे लवकर पोहोचू. आम्ही आता विरारच्या पुढे आलो आहोत आणि म्हटलं तुम्हाला हे निसर्गरम्य वातावरण दाखवू. किती मस्त वाटते बघा ट्रेनमधून जाताना. म्हटलं हे कॅप्चर केलं मी तुम्हाला दाखवण्यासाठी. तर आपण पोचलो आहोत केळवे रोड, ही वाटाणे. चित्रा, तर आता आपण प्लॅटफॉर्मचा ब्रिज चढून वेस्टला जाणार आहोत. बघा, स्टेशनच्या बाहेर पडल्यावरती केळवे बीचला जाण्यासाठी टमटम लागलेले असतात. तुम्हाला मी दाखवते. तर आता आम्ही बाहेर पडतो आहोत. केळवे बीचला जायला शेअरिंग मात्र 30 रुपये घेतात. हे बघा, अशा गाड्या असतात, त्याच्यामध्ये आम्ही 11 जण चढलो. आता चाललो आम्ही केळवे बीचला. तर आत्ता मी उतरलो केळवे बीचला. बीचवर जाण्याआधी आम्ही येथे शीतला देवीचं मंदिर आहे, तिकडे जाऊन येतो. तुम्हालाही दाखवतो कसं आहे मंदिर ते. तिकडे समोर आम्ही मंदिरात जात आहोत. हे आहे शीतला देवीचं मंदिर. आतून कसं आहे तेही दाखवते. हे मंदिर केळवा बीचच्या बाजूलाच आहे. तुम्ही नक्की तिकडे गेलात की पहिलं दर्शनाला जा, प्रसन्न वाटेल. नशीब आम्हाला आंबा भेटला आहे. तुला नंबर लागणार आहे. उलटा घेते. घेतला. आंबे खाओ, बहुत मजे करो. आता आम्ही चपलाकडून आतमध्ये दर्शनाला जातो.
हे बघा, एंट्री केल्या केल्या आपल्याला वेगवेगळी कमळं दिसतात पाण्यामध्ये. आता आम्ही पाय धुवायला जातो आहोत. बघा आम्ही कुठे जातो आहोत पाय धुवायला. हे बघा, सुंदर असं त्यांनी कुंड बनवलं आहे पाण्याचं. त्याच्यामध्ये हे बघा कासव मासे पण आहेत. इकडे आम्ही पाय धुतले. हे आहे कार्टून, हे कार्टून आहे. आता मी आतमध्ये चालली आहे ओटी भरायला. पुढे आम्हाला आतला व्हिडिओ काढता आला नाही, कारण की अलाव नव्हतं फोटो वगैरे काढायला, व्हिडिओ वगैरे काढायला. देवीचं दर्शन घेऊन झालं आहे. आत्ता बाहेर इकडे हनुमानाचं मंदिर आहे, तिकडे आता आपण जाणार आहोत पाया पडायला. हे बघा, हनुमानचं मंदिर छोटंसं असं बनवलेलं आहे इकडे. त्याचं दर्शन घेऊया आता. आता आम्ही बीचवर चाललो आहोत. दर्शन घेऊन झालं आहे. चला तर पाहूया केळवाचा बीच कसा आहे तो. अरे मी दुकान दाखवत आहे. हो तू आलीस. समोर आहे. हा समोर. तुला माहिती ना, हा समोर आहे तो केळवे बीचचा एंट्री गेट आहे. आणि बाहेर तिकीट काढायला लागते 5 रुपये पर पर्सन. आता आम्ही तिकीट काढतो. आता आम्ही आतमध्ये चाललो. हे बघा, आजूबाजूला एंट्री केल्या गेल्यास दुकानं आहेत. आणि तुम्ही भले काही घरातून घेऊन नाही आलात तरी इकडे हॉटेल्स वगैरे पण आहेत आणि घरगुती जेवणसुद्धा भेटतं. येथे गावातल्या बायकासुद्धा हे बघा असं विकायला बसलेले असतात. फळं वगैरे आणि गावठी अशा वस्तू. हे बघा, एकदम स्वच्छ आणि सुंदर असा केळवे बीच. हे बघा, इकडे सायकलिंग, घोडागाडी, उंटाची सवारी असे खूप काय ॲक्टिव्हिटीज असतात. तसंच बोट रायडिंग वगैरे पण असते. हे बघा, ते बघा तिकडे सायकल वगैरे दिसते. आणि बीच बघा एकदम स्वच्छ आहे.
आम्ही आधी सावळीमध्ये जागा बघायला चाललो झाडाखाली, आणि इकडे चटईसुद्धा मिळते बसण्यासाठी, 10 रुपये घेतात. हे बघा, इकडे आता आम्ही मध्ये चटई अंथरून बसणार आहोत आणि समोर बसल्यावरती समुद्र दिसणारच आहे. हे बघा. आम्ही सकाळी लवकर गेलो त्यामुळे बीचवरती जास्त कोणी नव्हतं. बघा, माणसंसुद्धा कमी आहे आणि बीच पण एकदम स्वच्छ आहे. इकडे कपडे चेंज करायला चेंजिंग रूम सुद्धा आहे. मी कपडे चेंज केले. आता मी पाण्याच्या इकडे जाते. तर आमची
पाण्यामध्ये मस्ती करून झाली आणि आमचं जेवणसुद्धा झालं. जेवतानाचा व्हिडिओ काढायला नाही भेटला. तर आत्ता आम्ही निघतो आहोत. आत्ता आमचा गोळा बनून रेडी झाला. सकाळपेक्षा आता दुकानं खूप सारे उघडले आहेत. हे बघा. काय पाहिजे? दिसतेच तो व्हिडिओ मध्ये. फिरतंय ओय चल चित्रा. तर आत्ता आम्ही निघालो. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.